महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांसाठी विशेष अधिवेशन बोलवून कायदा बनवा. भाजप खासदार उदयनराजे भोसलेंची मागणी. अधिवेशन बोलवलं नाही तर छत्रपती शिवरायांचा अपमान व्हावा अशी यांची इच्छा. उदयनराजे भोसलेंची महायुती सरकारला घरचा आहेर. कोरटकरच्या अटकेवेळी सीएम कार्यालयातील कर्मचारी सोबत होते. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंचा आरोप. भाजप पदाधिकाऱ्यांकडून काँग्रेसच्या अतुल लोंढेंची तक्रार. नागपुरातील गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार. कोरटकरच्या अटकेवेळी सीएम कार्यालयातील कर्मचारी सोबत होता असा आरोप लोंढेंनी केला होता. कोल्हापूर कोर्टात वकिलाकडून प्रशांत कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न. कोरटकरला शिवीगाळ करत हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. प्रशांत कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी. सुनावणीवेळी वकील असीम सरोदे आणि आरोपीच्या वकिलांमध्ये खडाजंगी. असीम सरोदे पोलीस आहेत का, आरोपीच्या वकिलांचा सवाल. म्यानमार देशात झालेल्या भूकंपामुळे 694 जणांचा मृत्यू तर 1600हून अधिक जण जखमी. 7.7 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे शेजारील 5 देशांनाही हादरे. बीडच्या मेळाव्यानंतर मनोज जरांगेंची तब्येत खालावली. मराठा मेळाव्यात भाषणादरम्यान तब्येत बिघडली. बीडमधील डॉक्टर सुनील बोबडे यांच्या मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जरांगेंवर उपचार सुरू. कुणाल कामराचा मद्रास उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा. तर कुणाल कामराचा अटकपूर्व जामीन मंजूर. कामराला 7 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण. शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपासून धोका असल्याचा कामराचा कोर्टात दावा. मद्रास उच्च न्यायालयाकडून कुणाल कामराला दिलासा. मात्र कामराला मुंबईत येऊन कोर्टाकडून रीतसर जामीन मिळवणं गरजेचं. कामरा 31 मार्चला मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार. दिशा सालियान आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती. वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन थकली होती. त्यामुळे दिशानं आत्महत्या केल्याचा मालवणी पोलिसांचा निष्कर्ष. 31 तारखेच्या आत पीक कर्जाचे पैसे भरा. निवडणुकीत कर्जमाफीचं बोललो, मात्र आता तशी परिस्थिती नाही. भविष्यात निर्णय घेऊ, अर्थमंत्री अजित पवार स्पष्ट बोलले. लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी 5 वर्ष वाट पाहावी लागेल. पत्रकारांच्या प्रश्नावर नीलम गोऱ्हेंचं उत्तर. आमदारांनी ठरवल्यास राज ठाकरेंवर हक्कभंग दाखल होऊ शकतो. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया. विधानसभेत सगळे खोक्याभाईच भरलेत असं विधान राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तुळजापूर, पंढरपूर आणि बारामती दौऱ्यावर. थोड्याच वेळात तुळजापुरात दर्शन घेणार. धनंजय मुंडेंनी माझगाव सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. करुणा मुंडे प्रकरणी वांद्रे दंडाधिकारी कोर्टानं दिलेल्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडेंकडून आव्हान. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून TV9 नेटवर्कचं अभिनंदन. TV9 नेटवर्कनं भारत मंडपमध्ये घेतलेल्या कार्यक्रमाचं नरेंद्र मोदींकडून कौतुक. भारतीय अर्थव्यवस्था 11 वरून 5व्या स्थानावर. 7 ते 8 वर्षात भारताची अर्थव्यवस्था 5व्या स्थानावर आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर. नागपुरातील विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार. सोलार डिफेन्स एरोस्पेस लिमिटेडमध्ये संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. कोल्हापुरातील इचलकरंजी शहरात राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का. माजी आमदार अशोकराव जांभळेंसह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. अजित पवार, हसन मुश्रीफांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. इचलकरंजी महानगरपालिकेत अजित पवारांच्या उपस्थितीत जीएसटी परतावा, स्वच्छ पाणी पुरवठा प्रश्नावर बैठक. यावेळी अजित पवारांनी अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर. जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन. 9 विद्यार्थिनींचा मंत्री अशोक उईकेंच्या हस्ते सन्मान. मुंबईतल्या दादरमधील कबुतरखाना लवकरात लवकर हटवावा. मनसेची मागणी. कबुतरांना खाद्य देऊ नका अशा आशयाचे बॅनरही लावले. कबुतरांची संख्या वाढल्यानं आणि आजारांबाबतच्या बॅनरच्या माध्यमातून वेधलं लक्ष. नंदुरबारमध्ये 31 मार्चला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जाहीर सभा. शिवसेनेचा आमदार निवडून आल्यानंतर शिंदेंची पहिलीच सभा होणार. मतदारांचे आभार मानण्यासाठी शिंदेंची सभा. नंदुरबारच्या शहादामधील इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश. आमदार चंद्रकांत रघुवंशींच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. अनेक पक्षांच्या पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकीचा फायदा होणार. जळगाव जिल्ह्यात एकाच दिवशी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तब्बल 34,423 घरकुलांचं भूमिपूजन. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून वेळेवर काम पूर्ण करण्याच्या सूचना. बुलढाण्याच्या शेगावमध्ये काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष दीपक सलामपुरिया यांचा अपघातात मृत्यू. रस्ता ओलांडताना टिप्परनं दिलेल्या धडकेत सलामपुरिया यांचा जागीच मृत्यू. मालेगाव, मनमाड आणि उमराणी बाजार समिती आजपासून 4 दिवस बंद. कांदा, मका, धान्य लिलाव 4 दिवस बंद राहणार. मुंबईत गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर आंब्याच्या मागणीत वाढ. आवक कमी असल्यानं आंब्याचे भाव गगनाला भिडले. बाजारात हापूस आंब्याचा प्रति डझन 800 ते 1500 रुपयांवर. मुंबई महानगर क्षेत्रात आणखी 3 मेट्रो मार्गिकांना गती मिळणार. MMRDAकडून पायाभूत प्रकल्पांसाठी 87% तरतूद. कल्याण डोंबिवली महापालिकेची नामुष्की. 80 कोटींचं निस्सारण टेंडर रद्द केलं. ठेकेदारांना अटी शर्तीचं उल्लंघन केल्याच्या चौकशी अहवालानंतर घेतला निर्णय.
श्रीराम कारखान्यावरचा प्रशासक हटवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश। फलटणमधील प्रियंका आंबेकर यांची प्रशासक म्हणून झाली होती नियुक्ती। प्रशासक हटवल्यामुळे रणजित नाईक निंबाळकर गटाला धक्का। गुढीपाडवा स्वागत यात्रेसाठी डोंबिवलीतील वाहतूक मार्गात मोठा बदल। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून नियोजन। फडके रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोपर उड्डाण पूल आणि टिळक रोड येथे वाहतूक बंदी लागू। पिंपरी चिंचवडला दररोज पाणीपुरवठा शक्य नाही, त्यामुळे शहरात दिवसाआडच पाणीपुरवठा सुरू राहणार। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांचं स्पष्टीकरण। सोलापूरच्या करमाळ्यात गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च। पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या प्रमुख हजेरीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी करमाळा पोलिसांचा रूट मार्च। पुणे रेल्वेच्या बीबीडीएस पथकातील वीरुश्वानाकडून छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना। छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त दोन्ही पाय टेकवत वीरूची मानवंदना। परभणीच्या पूर्णा येथील पाटबंधारे विभागाची इमारत जीर्ण। कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत घेऊन काम। कर्मचाऱ्यांकडून नवीन इमारत बांधण्याची मागणी। नांदेड पूर्णा रस्त्याचं काम 3 वर्षांपासून रखडलेलं। लोकप्रतिनिधी रस्त्याचं काम करत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप। रस्त्यावरील धुळीमुळे शेतपिकाचं प्रचंड नुकसान। नंदुरबारमधील गटाराचं पाणी रस्त्यावर। पालिकेकडून नालेसफाई होत नसल्यामुळे गटाराचं पाणी रस्त्यावर आलं। पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। परभणीच्या भीमनगर रेल्वे गेट परिसरात सतत रेल्वे गेट बंद होत असल्यानं वाहतुकीचा खोळंबा। उड्डाणपूल बांधण्याची स्थानिक नागरिकांची मागणी। सोलापूरच्या करमाळ्यात सुट्टीच्या दिवशीही दस्त नोंदणी सुरू राहणार। दुय्यम निबंधक अरविंद कोकाटेंची माहिती। खरेदी विक्रीच्या दस्त नोंदणीसाठी गर्दी होत असल्यामुळे निर्णय। गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचा आता मका पिकाकडे कल। महागुजरात कंपनीच्या MG 4050 वाणातून मिळवला लाखोंचा नफा। नांदेडच्या आदिवासी शासकीय मुलांच्या वसतिगृहात सुविधांचा अभाव। वसतिगृहात सर्वत्र अस्वच्छता पसरल्याचं चित्र। कंत्राटदाराकडून विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याचाही आरोप।